चाळीसगाव तालुक्यातील लांबे वडगाव येथील माजी सरपंच पुंडरीनाथ बोरसे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज चर्मकार समाजाच्या वतीने चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना भेट देऊन त्यांना निवेदन देण्यात आले। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, घटनेची सखोल चौकशी व्हावी, घटना जलदगती न्यायालयात चालवण्यात यावी, आरोपींनी यापूर्वी आणखी कुणालाही अशा प्रकारे ब्लॅकमेल करून लुबाडले याचाही शोध व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। संशयित आरोपींचे मुले दांडकशाही करतात, ग्रामस्थांना शिवीगाळ करत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले। न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी चर्मकार उठाव संघ खानदेशी विभागाच्या वतीने अध्यक्ष मोतीलाल अहिरे यांनी दिला आहे। बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन संशयित आरोपी गौतमबाई सोनवणे आणि तिचा प्रियकर राहुल धरकर यांनी पुंडरीनाथ बोरसे यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांना लुबाडले। पुन्हा पुन्हा पैशाची मागणी होत असल्याने सर्वस्व गमावलेल्या पुंडरीनाथ बोरसे यांनी आत्महत्या केली। त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली झालेला सगळा प्रकार त्यात मांडला आहे आणि हीच चिठ्ठी पोलिसांवर प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी गौतमबाई सोनवणे आणि तिचा संशयित प्रियकर आरोपी राहुल धनगर याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून भारतीय दंडविधान कलम 306 धमकावल्या प्रकरणी कलम 506 दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे। त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। जनजागर मराठीसाठी सुनील पाटील, चाळीसगाव तालुका प्रतिनिधी।